आज मी बनवणार आहे पालक गरगटा। गरगटा बनवण्यासाठी एक जुडी पालक निवडून घेतला। निवडत असताना पानांसोबत कोवळी देठ पण आपल्याला घ्यायची आहे। ही छान पालकाची हिरवीगार भाजी आहे। अशा प्रकारची भाजी असेल तर गरगटा छान टेस्टी बनतो। भाजी 2-3दा स्वच्छ पाण्याने धुवून अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायची आहे। आजकाल भाज्यांवरती खूप मोठ्या प्रमाणावर औषध फवारणी केलेली असते, त्यामुळे भाजी आपल्याला 2-3दा तरी धुवून घेतलीच पाहिजे। सगळी भाजी मी अशी बारीक चिरून घेणार आहे, म्हणजे शेवटी आपल्याला भाजी मॅश करायला जास्त त्रास होणार नाही। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धा वाटी शेंगदाणे। हरभरा डाळ पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। अशा प्रकारे सगळा पालक चिरून कुकरमध्ये ॲड केला। त्याचबरोबर ॲड केलं हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे आणि शिजण्यासाठी पाणी। 2 ग्लास पाणी मी ॲड केलेलं आहे। आता याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे। 4 शिट्ट्यांमध्येच डाळ, शेंगदाणे आणि भाजी मऊ शिजून तयार होईल। तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया। मिक्सरला वाटण्यापूर्वी मिरचीचे अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि कोथिंबीर पण थोडीशी चिरून घ्यायची आहे, म्हणजे वाटण चांगलं बारीक बनवून रेडी होतं। वाटायला जास्त त्रास होत नाही। लसूण पण थोडा जास्तच वापरायचा आहे। भाजी पण छान शिजलेली आहे। सुरुवातीला आपण या भाजीतलं पाणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला भाजी मॅश करायला सोपं पडेल। भाजी, डाळ आणि शेंगदाणे छान शिजले आहेत, त्यामुळं भाजी मॅश करायला अजिबात त्रास झालेला नाही। अशा प्रकारे भाजी छान मॅश झाली आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। फोडणीसाठी ॲड केलं 2 चमचे तेल। तेल चांगलं तापलं की ॲड करूया 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी। जिरं आणि मोहरी चांगली तडतडली आहे। आता याच्यामध्ये ॲड करूया आपण बनवलेलं वाटण। वाटण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे लसणाचा आणि मिरचीचा खमंग असा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो। वाटण चांगलं भाजलं गेलं आहे। आता ॲड करूया अर्धा चमचा हळद, मिक्स करून घेऊया। आता ॲड करूया आपण मॅश करून घेतलेली भाजी, मिक्स करून घेऊया। आता आपण ॲड करणार आहोत सुरुवातीला आपण काढून घेतलेलं पाणी। भाजीतलं पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही। पाण्यामध्येच भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात, त्यामुळे हे सगळं पाणी आपल्याला वापरायचं आहे। सगळं छान मिक्स झालं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया चवीपुरतं मीठ। आता झाकण ठेवून आपण 2 मिनिट उकळी काढून घेणार आहोत।
पालक गरगटा रेडी आहे। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।